गुड मॉर्निंग गाईज, नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात. कशा आहात? चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे. तर माझे आई वडील अनपढ असूनही त्यांनी मला शिकवलं, तर त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार. तसेच माता सावित्रीबाई फुले यांनी जर शाळा काढली नसते तर मी हे 2 शब्द बोललेही नसते, 2 शब्द वेडेवाकडे लिहिलेही नसते. तर आज आहे शिक्षक दिन. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भज्याची भूक लागली. शाळेतल्या मुली आल्या आल्या, खाऊन पिऊन खोकला झाला. डॉक्टर आले तपासायला, खोक खोक खोक. तर मुलांनो, हे असलं काही आपल्याला जे शब्द शिकायला मिळतात ते शाळेतच आपल्याला मिळतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे? शाळा ही शिकायलाच पाहिजे. तर आज आहे शिक्षण दिन, तर शिक्षक दिन. तर त्यानिमित्ताने पहिला नमस्कार माझ्या आईबाबांना, कारण त्यांनी मला जन्म दिला आणि जे काही मी वेडेवाकडे इथे बोलत आहे, लिहित आहे ते त्यांच्या मुले. आणि दुसरा नमस्कार माता सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना, कारण त्यांच्या मुलेच ही शाळा शिकायला मिळाली मला. आणि तिसरा नमस्कार तुम्हा सर्वांना, ज्यांच्या मुले हे माझं जीवन घडलं. तर आपल्या आयुष्यात मित्रमैत्रिणी, समाज हे आले की आपोआपच आपण घडले जातो. तर मंडळी, आज आहे शिक्षक दिन. तर आपण कथा, कादंबऱ्या, ग्रंथ नाही लिहिले तरी चालतील, पण प्रेमाचे 2 शब्द तरी आपल्याला लिहिता आले पाहिजे. म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपल्या मुलाबालांना शाळेत पाठवायला पाहिजे. हे तर सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. तरीसुद्धा गावोगावी, जागोजागी अजूनपर्यंत ती परिस्थिती अनपढ आहे. म्हणून माझी विनंती आहे की 2 शब्द तरी शाळा शिकवा मुलांना. तर तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे जे माझे गुरु आहेत त्यांना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि मी आलेले आहे मॉर्निंग वॉकला, आणि इथे काही मुलं आलेले आहेत, यूट्यूबर आहेत की कोण काय माहिती नाही. तर त्यांची निशाणीबाजी शूट चालू आहे, बाण मारणं.